सागरालाही लाजवेल असे तिचे निस्वार्थ प्रेम असते, ज्याला अंत नाही आणि कशाचीही सीमा नसते. वरवर पाहता शांत, पण काळजात मायेची ओढ असते. तिच्या कुशीत विसावल्यावर आयुष्याची गोडी वाटते. आईच्या एका हाकेत साऱ्या जगाचे सुख सामावलेले असते. तिच्या आवाजाच्या ओलाव्यात घराचे घरपण टिकलेले असते. कितीही मोठी झाली तरी तिची साद ऐकू येताच मनातील सारे प्रश्न आणि काळजातील ओझे हलके होते. कधी ती रागवते, कधी डोळ्यात पाणी आणून बघते, पण त्या रागामागेही केवळ माझीच काळजी लपलेली असते. कधी मायेने जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवते, तेव्हा जगाची सर्व संकटे जणू दाराबाहेरच थांबतात. घर सजते फक्त तिच्याच चैतन्यमय अस्तित्वाने. भिंतींनाही अर्थ येतो तिच्या मधुर बोलण्याने. आई नसली की घरात एक अनामिक भीती वाटते आणि ती समोर दिसली की ही सृष्टी नव्याने हसते. तिच्या विना सुवर्ण मंदिर ही केवळ एक इमारत भासेल. तिच्या मायेच्या स्पर्शानेच दगडातही प्राण उरेल. आई म्हणजे घराचा तो अविभाज्य आणि पवित्र कोपरा, जिथे मनाला शांती देणारा वाहतो मायेचा झरा. थोडक्यात सांगायचं तर आईचे अस्तित्व म्हणजे घराचा आत्मा आहे, जिच्यासमोर आणि जिच्या प्रेमासमोर अथांग सागरही छोटा वाटू लागतो.